90% महिला ही चूक करतात, म्हणून त्यांना फ्रेश वाटत नाही, ट्रेसनेस जाणवतो आणि शिवाय त्यांची प्रगतीही थांबते. म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण काय करायला हवे हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुमचा ट्रेस देखील पळून जाईल आणि चेहऱ्यावर ग्लो येईल, तसेच फ्रेश फील होईल. तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचे उत्तर मोबाईल हातात घेणे, मेसेज पाहणे, स्क्रोलिंग करणे हे असेल ना, किंवा घरातील कामांना सुरुवात करणे हे असेल ना, तर थांबा. तुम्हाला मी आज यशस्वी महिलांचे गुपित सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला चॅनेलला मात्र विसरू नका. ज्या महिलांची सकाळ सुरुवात घाईगडबडीने किंवा चिडचिडीत होती ना, त्या महिलांचा संपूर्ण दिवस हा मानसिक तणावात जातो. विशेषतः आपण गृहिणींचा तर जातोच. आपले म्हणणे असे असते की दिवसभरात खूप काम केले म्हणजे आपली प्रगती झाली, आपण यशस्वी होऊ. पण मैत्रिणींनो, तुम्हाला हे माहीत आहे का की खरी गोष्ट तर इथेच आहे. खूप महिला काम करतात, कष्ट करतात आणि कष्ट करून, धावपळ करूनही आतून त्यांना अपयशी समजतात, अपयशी ठरतात, स्वतःला आतून रिकामे फील करतात. कारण त्या महिला जगासाठी धावतच असतात, पण स्वतःसाठी मात्र दिवसाची सुरुवातही नीट करत नाहीत. सकाळची ती दिवसाची सुरुवात खूप चुकीच्या पद्धतीने करतात आणि मग गृहिणीला वाटतं की सकाळचे उठून स्वतःचे आवरले, चहा पिला की स्वतःचं रुटीन संपलं. पण इथेच तर मोठा गैरसमज आहे. आपण एवढं केलं की शरीराला कामाला लावतो, पण आपल्या मनाला मात्र रिचार्ज करायला विसरतो. सकाळी उठल्या जेव्हा आपण कालपर्यंतच्या टेन्शनचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये कोर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन रिलीज होतं. यामुळे दिवसभर आपल्याला थकल्यासारखं जाणवतं, काम करतानाही थकवा जाणवतो. आपण यशस्वी महिलांचा फक्त राहणीमान, त्यांच्या गाड्या आणि त्यांचे कपडे पाहतो, पण त्यांची मानसिक शांतता आणि त्यांची सकाळची डेली रुटीन कशी आहे हे आपण पाहतच नाही. त्यांची सकाळची ऊर्जेची पद्धत कशी आहे हे आपण समजून घेतच नाही. त्यांच्या सवयींबद्दल आपण आता बोलूयात, त्यामुळे आपणही खूप आनंदी आणि फ्रेश ठरू. सकाळी उठल्यावर पहिली 10 मिनिटं कोणत्याही स्क्रीनला, मोबाईलला न देता, कोणत्याही व्यक्तीला न देता स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या, स्वतःसाठी वेळ द्या. या सवयीला साधं समजू नका मैत्रिणींनो, कारण आपल्या मेंदूची निर्णय घेण्याची क्षमता 80% यामुळेच वाढत असते. मग या रुटीनमध्ये काय करायचे आणि काय टाळायचे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. सकाळी उठल्यावर देवाचे आणि नंतर स्वतःचे आभार माना. 1 ग्लास कोमट पाणी प्या आणि थोडंसं शांत बसा. थोडा योगा करा, स्ट्रेचिंग करा आणि थोडंसं मेडिटेशन करा. त्यानंतरच दिवसाला सुरुवात करा. बघा, याचे फायदे तर आपण पाहिलेले आहेत, पण आता आपण काय करायला हवे हे पाहिलेलं आहे. पण उठल्यानंतर आपण काय करायला नको हे आपण पाहायला हवे. सकाळी उठल्यानंतर मोबाईल हातात घ्यायचा अजिबात नाही. सोशल मीडिया स्क्रोल करायचं देखील नाही आणि इतर टेन्शनचा विचार देखील करायचा नाही. कोणत्याही निगेटिव्ह विचारांवर बोलायचं नाही आणि घाईगडबडीने उठून लगेचच कामाला देखील लागायचं नाही. बघा, या छोट्याशा सवयी आहेत, पण परिणाम मात्र खूप प्रभावी ठरणार आहे. इथेच आपण अनेकदा चुकतो, ज्यावर कुणीच बोलत नाही उघडपणे. त्यातील पहिली चूक म्हणजे मल्टीटास्किंग काम करणे, म्हणजेच एकाच वेळी खूप कामे करण्याची सवय आपण ठेवतो. एकाच वेळी चहा बनवणे, फोनवर बोलणे, मुलांचा डब्बा भरणे, यामुळे तुमचा मेंदू एकाच वेळी अनेक ठिकाणी विभागला जातो आणि मग तुमची संपूर्ण ऊर्जा एकदम तिथेच संपून जाते आणि तुम्हाला थकवा तर लवकर जाणवतो. आणि दुसरी चूक म्हणजे योग्य पद्धतीचा वापर न करणे, म्हणजेच प्लॅनिंग न करता धावपळ करणे. यशस्वी महिला कधीही वेळेच्या मागे धावत नाहीत, तर त्या वेळेनुसारच मॅनेज करतात. मग योग्य पद्धत म्हणजे स्वतःचं मन शांत करणे आणि मग जबाबदारीला सुरुवात करणे. बघा, यासाठी तुम्हाला रोज थोडंसं का होईना लवकर उठायची सवय लावायला हवी. या सवयींचा परिणाम काय होतो माहीत आहे का तुम्हाला? या सवयी दिसायला जरी छोट्याशा असल्या ना, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी अशी सकाळ जगता किंवा सकाळची सुरुवात करता, तेव्हा तुमची त्वचा हळूहळू चमकदार दिसायला लागते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ट्रेस देखील, तणाव देखील पळून जातो आणि चेहऱ्यावरील थकवा दूर होतो आणि मनात फ्रेश फील होतं आणि आतून आनंदी देखील फील होतं. एकदा या सवयी लावून तर बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. फक्त घरातल्या कामात गुंतून न जाता इतर गोष्टींकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही फक्त घरातील कामात गुंतलेली एक स्त्री न राहता संपूर्ण घराला आधार देणारी स्त्री बनाल. तर काय मैत्रिणींनो, उद्यापासूनच ही पद्धत वापरून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमचा स्ट्रेस गायब होऊन तुम्ही फ्रेश, आनंदी फील कराल.
मैत्रिणींनो, हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला नक्की विसरू नका, म्हणजेच त्यांना पण याचा फायदा नक्की होईल. आजचा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक छानशी कमेंटसुद्धा नक्की करा. आजचा व्हिडिओ इथंच बस करूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि मजा